नमस्कार, मी तुषार ठाकरे. MDTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर मारूया आजच्या हेडलाईन्सवर. एकलव्य विद्यालयात बक्षीस वितरण समारोह संपन्न. चोपडा तालुका ग्रामपंचायत सेवा संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन. नंदुरबार येथे लिपक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व मोर्चा. चोपडा येथे जर्नलिस्ट युनियनतर्फे मूकबधीर विद्यार्थ्यांना कपडे वाटप. पारोळा तालुक्यातील प्रडांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा संपन्न. आणि वीज तारांमुळे चाऱ्याला आग, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. बातमीपत्र आता विस्ताराने. पश्चिम खानदेश विल्ल सेवा मंडळाच्या माजी अध्यक्षा कैलासवासी शालिनी नटावतकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरणाने करण्यात आली. यावेळी पुण्याचे डॉक्टर तापकीर यांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचं मार्गदर्शन सुद्धा केलं. पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाच्या माजी अध्यक्षा कैलासवासी शालिनीताई जयंत नटावतकर यांच्या 17व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात यशस्तवन व स्वागत गीत गाऊन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावतकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संस्थेत चालणारे विविध उपक्रम व प्रकल्प यांचा आढावा दिला. विद्यार्थी हा विकास हा केंद्रबिंदू मानून त्याच्या गुणवत्तेचा विकास व्हावा एवढाच ध्यास घेऊन संस्था उपक्रम राबवते व भविष्यातही वाटचाल अशीच राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर पुणे येथील प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. छोट्या छोट्या बोधकथांद्वारे व करिअरच्या विविध वाटा सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेवरची इतकी निष्ठा, इतकं प्रेम, इतका आनंद, इतकं जॉब सॅटिस्फॅक्शन, इतकं कार्याचं समाधान मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मी खरंच पहिल्यांदा पाहतोय. मी अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जाताना आम्हालाही पारख असते संस्था बघण्याची. त्यामुळे आजच्या ह्या इतक्या सुंदर संस्थेमध्ये मला याची संधी मिळाली, मला मनापासून आनंद वाटतो. आणि हे जे घडतंय हे म्हणून माझा जो विषय मांडायचा आहे मुलांसमोर तो करण्यात येईल. छोटासा तुमचा सत्कार समारंभ आहे माहिती आहे ना, त्याच्या आधी मला एक सत्कार समारंभ करायची इच्छा आहे. ती अशी की माझी जी काही मी पुस्तकं लिहिली त्यातलं अगदी अलीकडे लिहिलेलं पुस्तक आहे आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा अन्वयार्थ. म्हणजे मोठ्या मंडळींना लक्षात येईल की आपण ज्याला बुद्धिमत्ता म्हणतो ती तार्किक बुद्धिमत्ता आहे, पण भाऊंच्याकडे त्या तार्किक बुद्धिमत्तेपेक्षा आणखी वरच्या दर्जाच्या 2 बुद्धिमत्ता आहेत असं लक्षात आलं माझ्या. एकीचं नाव आहे भावनात्मक बुद्धिमत्ता. भावनेनी बुद्धिमत्ता समजून घेणं, दुसऱ्याच्या भावना जाणणं आणि त्यासाठी कार्य करणं, सामाजिक दृष्ट्या काम करणं ह्याला सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतात. आणि आंतरिक मानवाने मानवाशी कसं वागावं ही आध्यात्मिक बुद्धिमत्ता असते. याच्यावर मी स्वतः संशोधन करतो आणि माझं अगदी अलीकडचं पुस्तक आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा अन्वयार्थ हे मला भाऊंना अर्पण करण्याची इच्छा आहे. या वर्षीच संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी जयंतराव नटावतकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची सांगता सुद्धा यावेळी झाली. या कालावधीत राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्रात सहभाग नोंदवला आणि आमचे सहकारी मित्र संतोष पाटील सरांचा सन्मान करताना संस्थेचे उपाध्यक्षांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असतात. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कुंवरसिंग वळवी, सचिव सुहास वसावे, संचालक किसन वसावे, जयकुमार वसावे, मानसिंग वळवी, रजनी नटावतकर, इंदुबाई वसावे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायत सेवा संघाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदार व BDO यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी, तसेच पंतप्रधान आवास योजनेतील ऑनलाईन व्यवहार पूर्ण व्हावा, 14वा वित्त आयोगातील निधी त्वरित मिळावा, तसेच मनरेगाच्या 2017-18 व 18-19च्या तांत्रिक मान्यता पूर्ण होऊन त्या पूर्ण व्हाव्यात व मिळाव्यात इत्यादी व
इतर मागण्यांसाठी चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायत सेवा संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार दीपक गिरासे, पंचायत समितीचे बीडीओ श्री कासोदे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अनिल वाघ, वसंतराव पाटील, छायाबाई बागुले, नंदकिशोर सांगोरे, पांडुरंग पाटील, मनोज पाटील, विकास महाजन, भावना माळी, अजय पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते। ग्रामपंचायत सेवा संघ चोपडा या सरपंच संघटनेच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेब व त्याचप्रमाणे आदरणीय बीडीओ साहेब यांना गावाच्या विकासासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत, ज्या गोष्टी लोकांना विकासासाठी आवश्यक आहेत त्या तात्काळ व्हाव्यात या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी इथं सर्व संघटनेचे लोक आलेलो आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने जी बातमी आहे, प्रामुख्याने जी मागणी आहे, पंतप्रधान आवास योजना ऑनलाईन व्यवहार तात्काळ झाला पाहिजे। त्याचप्रमाणे MRGS अंतर्गत शौचालयाचे प्रस्ताव झाल्यास त्या संबंधित लाभार्थ्याचे मास्टर ताबडतोब देण्यात यावे। त्याचप्रमाणे 14 वित्त आयोगाचे निधी खात्यावर जमा झाल्यावर तात्काळ आराखड्यानुसार इस्टिमेट करून मिळाले पाहिजे। त्याचप्रमाणे मूलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात यावा। मनरेगा अंतर्गत कृती आराखड्यात सन 2017-18 सन 2018-19 ग्रामसभेनुसार ठराव तयार करून प्रस्ताव दिलेला आहे। त्या बाबतीत तांत्रिक मान्यता मिळावी या ज्या सरपंच संघटनेच्या ज्या मागण्या आहेत या आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब आणि बीडीओ साहेबांना दिलेल्या आहेत। MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा। महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या नंदुरबार शाखेकडून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्यात शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 60% कर्मचारी हा लिपिक संवर्गीय कर्मचारी आहे। कट ग संवर्गातील या लिपिक संवर्गाला वेतन अथवा इतर सुविधांच्या बाबतीत शासनाने न्याय दिलेला नाही। विभागवार संघटनांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली, परंतु शासनाकडून या संवेदनशील संवर्गाचे म्हणणे ऐकलेही जात नाही। हे लक्षात आल्यानंतर राज्यातील सर्व विभागीय शासकीय व निमशासकीय लिपिक संवर्गीय कर्मचारी एकत्रित येऊन आपल्या न्याय हक्कासाठी परिषदेची निर्मिती केली आहे। या निमित्ताने महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने नंदुरबार येथे मोर्चा व आंदोलन करण्यात आले। तसेच लिपिकांच्या प्रमुख मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यात लिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करून मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करावे। बक्षी समितीच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लिपिकास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा यासह इतर मागण्या आल्या होत्या। आज या ठिकाणी 22 तारखेला राज्य संघटनेच्या आदेशान्वये लिपिकांच्या विविध मागण्या या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना देणार आहोत आणि आमचे जे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन हे निवेदन कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे हा आमच्या या ठिकाणी मागण्यांचा उद्देश आहे। गेल्या 27 नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी त्यांना आठवण करून देण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। आणि या 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये लिपिकांच्या ग्रेड पेच्या संदर्भामध्ये अशा पुष्कळ अशा जुनी हक्क परिषद आहे, या हक्क परिषद आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत ग्रेड पेच्या संदर्भामध्ये आहे। लिपिकांचा जो ग्रेड पे फार कमी आहे आणि या महागाईच्या जमान्यामध्ये ग्रेड पे हा न परवडण्यासारखा विषय असल्याकारणाने आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज आम्ही निवेदन देतोय। आणि MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल जर्नलिस्ट युनियनच्या वतीने चोपडा येथील मूकबधीर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने 21 जानेवारी रोजी चोपडा शहरातील मूकबधीर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कपडे वाटप करण्याचा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती होते। व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती MV पाटील, इंदिरा पाटील, नगरसेवक महेश पवार, चंद्रहास गुजराती, शेतकरी संघाचे चंद्रशेखर पाटील, प्रल्हाद पाटील, अमृताप्पा वाघ, जनाबाई माळी, BP अडावत यांच्यासह
ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार पालेवाल, आत्माराम पाटील, मिलिंद सोनवणे, संदीप पाटील, मंगल पाटील, अनिल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नियती ही दुर्बलाला सदैव जगात छळते आणि दैवात काय लिहिले कधी का कुणास कळते. हा अगदी शेवटचा स्तर आहे. समाजातील वंचित म्हणा, दुर्लक्षित म्हणा, तळागाळातले म्हणा, आणि यांची सेवा पाकळे सर तुम्ही करतात. आणि आपले जे पत्रकार आहेत त्यांनी एक चांगला या ठिकाणी त्यांचं धोरण ठेवलं. मिलिंदजी सोनवणे, आत्मारामजी पाटील, संदीप पाटील, मंगलबा पाटील, अनिल पाटीलने की कार्यक्रमाचं आयोजन कसं करावं. आयोजनासाठी आधी नियोजनाचं महत्त्व असतं. हे नियोजन फार चांगल्या पद्धतीने केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि अनिलजी तुम्ही जे सांगितलं पत्रकार MDTV साठी आत्माराम पाटील, चोपडा. पारोळा तालुक्यातील प्रडांगरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल उभे केले होते व विक्री सुद्धा केली. यावेळी ग्रामस्थ व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या प्रडांगरी येथे बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कमलबाई सिरोते हे होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ आपल्या घरून बनवून आणले होते. त्याचप्रमाणे त्यांनी स्टॉल लावून त्यांची विक्री सुद्धा केली. या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं. यावेळी केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, शाळेचे मुख्याध्यापक किशोर मगन व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समाधान शिरसाट, सचिन कोळी, प्रताप शिरसाट, राजन शिरोदे, नरेंद्र शिरोदे व पालकवर्ग यांनी अनमोल सहकार्य केले. MDTV साठी मनोज पाटील, पारोळा. पारोळा तालुक्यातील सांगवी या गावात विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे चारा खाक झाला असून नुकसानीचा पंचनामा करून भरपाई मिळावी असं निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यामधील सांगवी या गावात शेताच्या बांधावरून गेलेली वीजमुळे शॉर्ट सर्किट होऊन त्याथे असलेल्या चाऱ्याला आग लागली. या शेतातून मेन तयार केलेलं असून या तारा तुटल्याने व स्पार्क पडल्याने 4 थैलींचा चारा जळून खाक झाला. यावेळी MSEBच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर सुद्धा कोणत्याही प्रकारे त्याचं मूल्यमापन करण्यात आलं नसून याबाबतीत प्रशासनाने याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. बोर्डाचा मेन लाईनचा तार तुटल्यामुळे डायरेक्ट गुलाला तुटला कडब्यावर आणि तो कडबा 4 थैलींचा कडबा जळून खाक झाला. MSEBची लाईन या शेतातून गेली होती. गट नंबर 258चा 5 याच्यामधून अचानक बारीक वाऱ्याने मेन लाईनीचा हालून तार तुटल्यामुळे तार खाली पडला. खाली पडल्यावर गुलाला झाला. गुलाला झाल्यानंतर तो गुलाला उभा होऊन जळत जळत गुळापर्यंत गेला आणि गुळ 4 थैलींचा शिलगून खाक झालेला आहे. MDTV साठी प्रतिनिधी मनोज पाटील, पारोळा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. एकलव्य विद्यालयात बक्षीस वितरण समारोह संपन्न. चोपडा तालुका ग्रामपंचायत सेवा संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन. नंदुरबार येथे लिपक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व मोर्चा. चोपडा येथे जर्नलिस्ट युनियनतर्फे मूकबधीर विद्यार्थ्यांना कपडे वाटप. पारोळा तालुक्यातील प्रडांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळावा संपन्न. आणि वीज तारांमुळे चाऱ्याला आग, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.